हॅलो. आज आपण ऐकूया एक छानशी सुंदर अशी आजोबांवरची कविता. कविता कोणाची आहे ते मला माहित नाही, पण मला खूपच आवडली आणि आपल्या आजोबांशी मिळती जुळती अशी आणि सगळ्यांना आवडेल अशी कविता आहे. तर ऐकूया. पांढरी शुभ्र दाढी डोळ्यात माया खोल. पांढरी शुभ्र दाढी डोळ्यात माया खोल. हसऱ्या चेहऱ्यावर उमटले अनुभवांचे बोल. आजोबा म्हणजे विठोबा माझा, प्रेमळ शांत धीरगंभीर. आजोबा म्हणजे विठोबा माझा, प्रेमळ शांत धीरगंभीर. कधी सावळा कधी उजळला पण सदैव माझ्या जवळचीर. कधी सावळा कधी उजळला पण सदैव माझ्या जवळचीर. कथा गोष्टी सांगत होते चंद्र ताऱ्यांच्या गावाच्या. कथा गोष्टी सांगत होते चंद्र ताऱ्यांच्या गावाच्या. शहाणपणाच्या बीजासोबत स्वप्न पेरत भविष्याच्या. शहाणपणाच्या बीजासोबत स्वप्न पेरत भविष्यातल्या. हात जोडून उभे असावे नेहमीसारखे देवासमोर. हात जोडून उभे असावे नेहमीसारखे देवासमोर. त्यांच्या स्पर्शात भेटे मजला आशीर्वादांचा गोड गारवा थोर. गोष्टींमध्ये तत्वज्ञान होते, शब्द होते ज्ञानाचे. गोष्टींमध्ये तत्वज्ञान होते, शब्द होते ज्ञानाचे. जसे संतांनी लिहून ठेवले धडे प्रेम आणि भक्तीचे. त्यांच्या पायाशी बसून मिळे सुख शांती अन आधार. त्यांच्या पायाशी बसून मिळे सुख शांती अन आधार. जणू संत तुकारामांचे शब्द माझ्या जीवनाचा आधार. आजोबा म्हणजे देवच जणू विठ्ठलाचे रूप जसे. आजोबा म्हणजे देवच जणू विठ्ठलाचे रूप जसे. त्यांच्याशिवाय हे घर सुने पंढरीत नसलेल्या वारीसारखे. त्यांच्याशिवाय हे घर सुने पंढरीत नसलेल्या वारीसारखे. धन्यवाद.